आता नाहीतर तू इथं थांबलायस ना म्हणून तुझ्यावर चिडेल ती. जा. बरोबर तू या. काय मिळालं सारंग? नाही काही सिरियस नाहीये. सगळं ठीक आहे ना? हो. हे बघ ऋषिकेश, ह्या सगळ्यात प्लीज त्रास करून घेऊ नकोस. आणि मला पण आता ऑफिसला जायला उशीर होत आहे. हो चालेल, सावकाश जा. हा बाय. काय ग, काय झालं? काय झालं? जाऊन विचार तुझ्या ऋषिकेश दादाला. आई बघ, तू बस आधी, शांत हो. बस इथे. का तुझ्या लाडक्या मुलाला ती मुलगी आवडली नाही वाटतं? मुलगी आवडली नाही म्हणजे? सुमित्रा, तू ऋषिकेशसाठी मुलगी बघतेस? मी आपल्या ऋषिकेश साठी मुलगी बघते. म्हणजे माझा संशय खरा ठरला. सुमित्रा, मी तुला मागेच सांगितलं होतं, ऋषिकेशला स्वतःच्या पायावर उभं राहू दे, त्याला स्वतःला सिद्ध करू दे, मग आपण त्याच्या लग्नाचं बघू. पण तू ऐकायला तयार नाही. मी नाहीच ऐकणार कुणाच. तुम्ही माझ्या मुलाला घराबाहेर काढलं, त्याला आज मोलमजुरी करावी लागतीये, ओझी व्हावी लागतायत, मला नाही बघवत आहे. मी त्याला म्हंटल, हात जोडून विनवलं, म्हटलं बाबा घरी चल, तर म्हणाला नानांचे पैसे दाम दुपटीने परत दिल्याशिवाय मी घरी येणार नाही म्हणून. तुमच्यासाठी ना मुलापेक्षा जास्त पैसा महत्वाचा झालाय. पैसा महत्वाचा झालेला नाहीये मला सुमित्रा, पण त्यानं मेहनत करणं महत्वाचं, एवढंच मला म्हणायचं. हे बघ, खांब गाळून पैसा मिळवावा लागतो याची जाणीव त्याला झाली पाहिजे. अहो म्हणजे मग पैसे उधळताना तो 10 वेळा विचार करेल. अहो जाणीव आहे त्याला, तो आपलाच मुलगा आहे ना, आपणच संस्कार केले त्याच्यावर. पण त्याच्यासाठी त्याला घराबाहेर काढायची काय गरज आहे? म्हणूनच मी त्याच्या लग्नाचा घाट घातलाय. पण तुम्ही त्याच्यात सुद्धा अडथळा आणताय. हे बघ, त्याचं लग्न लावून दिल्यानंतर त्याला जबाबदारीची जाणीव होईल, याबद्दल तू काय खात्री देतेस ग? हा, हे बघ, लग्न लावून येणाऱ्या मुलीची फसवणूक करू नकोस. अहो मी कुणाची फसवणूक करत नाहीये. खरं म्हणजे वडील म्हणून तुम्ही जे करायला हवं होतं ना ते मी करतेय. सगळं माझ्या मनासारखं झालं असतं, पण ऋषिकेश बरोबर ती मुलगी देवळात आली आणि सगळं बिनसलं. हा, मला वाटलंच ऋषिकेश त्या मुलीबरोबर अख्खा गाव उंडारत असेल. हो सासूबाई, एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला काही माहित नसेल ना, तर उगाच तोंड वर करून बोलू नये. हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मकरन सर आले? अजून नाही. ऋषिकेशचा फोन? देवळात फोन तसा मी घेतला आणि त्याला द्यायलाच विसरले. रश्मी, अगं ऋषिकेशचा फोन माझ्याकडे राहिलाय, त्याला द्यायला हवा. काही महत्वाचं काम असेल तर प्रॉब्लेम नको. मी देऊन येऊ का? तू सांभाळून घेशील काही काम असेल तर? बरं ठीक आहे. थँक्यू सो मच. मी तासाभरात येईल. आणि हे सुमित्रा, मी तुला परत परत सांगणार नाही. हे बघ, ऋषिकेश स्वतःच्या पायावर उभा राहायचा प्रयत्न करतोय, त्याच्या मार्गातला अडथळा तू बनू नकोस, त्याला मागं खिचू नकोस. मी हात जोडतो तुला, पण ऋषिकेशच्या लग्नाचा घाट तू घालू नकोस. पाया पडतो तुझ्या. नानासाहेब तुला जवळपास धमकी देऊन गेले. आता काय करशील? ऋषिकेशला लग्नाच्या बंधनात अडकवता येईल की नाही ते माहिती नाही. त्याला त्या मुलीपासून मात्र नक्कीच दूर करावं लागेल. हे बरोबर, असंच करतो. मी जो प्लॅन केलाय ना, एक्झॅक्टली माझा प्लॅन तसाच वर्क. आणि आज त्या गोडाऊन मध्ये ऋषिकेश शेवटचा श्वास. अरे यार, नेमका फोन जानकीकडे राहिलाय. ऋषिकेश, आत, आत, आत.